मलिकाने एवढा अतिरेक केला की स्वानंदीला आयता पुरावा मिळाला. मंदाकिनीमुळे आजीने सुशकडील चाव्या हिसकावून घेतल्या. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर घडतं असं, सुष्मिता स्वानंदीबद्दल खूप चांगलं बोलते, त्यामुळे मलिकाची सटकते आणि ती ठरवते की सुष्मिताच्या अधिकाराचा असा काही वापर करायचा ना की या दोघींमध्ये खूप भांडण लागलं पाहिजे. ती आता मंदाकिनीला फोन करून म्हणते, काय होईन बाई, बऱ्या आहात ना? मंदाकिनी म्हणते, हो हो मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? मलिका म्हणते, मी बरी आहे, पण अहो सुशला तुमची खूप आठवण येते, म्हणून म्हटलं एकदा तिला भेटायला आल्या तर बरं होईल. मंदाकिनी म्हणते, हो हो येते ना, आजच येते. आता मलिका एक डाव तर टाकते आणि सुशकडील चाव्या तिच्याकडेच असतात. ती आता लॉकर उघडून त्यामधील खानदानी हार काढते. सुशला देत म्हणते, हा आपला पारंपरिक हार. सुश आरशासमोर जाते आणि गळ्याला लावते आणि म्हणते, किती ब्युटिफुल आहे ना मॉम इन लॉ हा हार. मलिका म्हणते, हो पण सुश मला तुझ्या आईबद्दल खूप वाईट वाटतं. बिचारी, तिने असे कधी खानदानी हार पण बघितले नसतील. माझ्याकडे अधिकार असते ना मी हा हार नक्कीच त्यांना दिला असता. सुश म्हणते, मग ना मी हार माझ्या मम्माला देऊन टाकते. मलिका म्हणते, तुझ्याकडे सगळे अधिकार आहे, मॉनिटर, तुला हवं ते करू शकतेस तू. तेवढ्यात मंदाकिनी येते आणि म्हणते, सुष्मिता. मलिका म्हणते, अगं बाई 100 वर्ष आयुष्य आहे. आता सुश तुमची आठवण काढत होती. सुश म्हणते, मम्मा बरं झाली तू आली. हे बघ माझ्याकडे काय आहे, राजवाड्यांचा पारंपरिक हार. मंदाकिनी लगेच ओढून घेते. बघत म्हणते, अगं बाई एवढा मोठा हार. मलिका म्हणते, अहो हा तुमचाच आहे. मंदाकिनी म्हणते, माझा? अहो पण हा तर राजवाड्यांचा पारंपरिक हार आहे. मलिका म्हणते, मग काय झालं, तुमची सोन्यासारखी मुलगी तुम्ही राजवाड्यांना सून म्हणून दिली आणि हाराचं काय घेऊन बसला. आणि तसं पण सगळे अधिकार आता सुशकडे, तेव्हा हा हार ती तुम्हाला देऊ शकते. सुश म्हणते, मम्मा घेऊन टाक तुला. आता मंदाकिनी अक्षरशः मलिकासमोर झुकते आणि म्हणते, थँक्यू सो मच. खरंच सुष्मिता तुमची सून आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. बाकीच्यांना जे म्हणायचं ते म्हणू द्या. आता मकडू स्वतःच्या गळ्याला हार लावत असते. इकडे स्वानंदी मात्र खूप टेन्शनमध्ये असते. तेव्हा समर तिला समजावतो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम आपण सगळ्यांची जबाबदारी नाही घेऊ शकत आणि त्यासाठी तुम्ही सतत स्वतःला जबाबदार धरणं बंद करा. जी चूक मी केली ना ती चूक तुम्ही करताय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. स्वानंदी म्हणते, मला नाही कळलं कुठली चूक. समोर म्हणतो, स्वानंदी मॅडम तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्या वाढदिवसाला माझे आई बाबा आणि काका येत होते. त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये ते गेले. तेव्हापासून आत्तापर्यंत मला सारखं वाटायचं ते माझ्या वाढदिवसाला येत होते आणि म्हणूनच त्यांचा ॲक्सिडेंट झाला, ते माझ्यामुळेच गेले. ते त्या दिवशी आलेच नसते तर हे घडलंच नसतं. असं वाटायचं काकू माझ्यामुळेच विधवा झाली. माझे बहीण आणि भाऊ बापाला पोरके झाले. मग तुम्ही माझ्या आयुष्यात आला आणि तुम्ही मला समजावलं की सतत स्वतःला जबाबदार धरू नका. आणि आता तेच मी तुम्हाला सांगतो, स्वानंदी मॅडम तुम्ही असं करू नका. आता मंदाकिनी निघते. तिच्या हातातून बॉक्स खाली पडतो आणि त्यामधून खानदानी हार. आजी बघते आणि उचलत म्हणते, हा तर राजवाड्यांचा पारंपरिक हार आहे. सुष्मिता म्हणते, हा मी माझ्या मम्माला दिला. आता मात्र आजी चांगली शॉक होते आणि म्हणते, हा तू तुझ्या आईला कसा देऊ शकते. सुष म्हणते, गिफ्ट म्हणून हा मी माझ्या मम्माला देऊ शकते. तेवढ्यात समर आणि स्वानंदी येतात. आजी म्हणते, समर अरे हे बघ, राजवाड्यांचा पारंपरिक हार हिने याच्या आईला दिला. समर आता चांगलाच हादरतो. स्वानंदी म्हणते, काल तुला इतकं समजवलं तरी पुन्हा तीच चूक करते. आजी म्हणते, हिच्यावर विश्वास ठेवून आपण याला घराच्या किल्ल्या दिल्या ना आणि ही त्याचा गैरवापर करते ना, किल्ल्या वापस दे. सुश म्हणते, आजी म्हणते किल्ल्या दे. स्वानंदी म्हणते, सुश आजी काय म्हणतायत, किल्ल्या देऊन टाक. सुष्मिताला चाव्या देताना खूप वाईट वाटत असतं. आजी आता चाव्या घेते. तेवढ्यात मलिका म्हणते, घरातील अधिकार जाणत्या बाईला मिळाले पाहिजे. आजी म्हणते, आणि ते तिलाच मिळतील. आता मलिकाला खूप आनंद होतो आणि आपण जिंकलो म्हणून ती केस मागे करते. आजी तिच्या समोर येते. मलिका आता हात पुढे करते. आजी म्हणते, हो बाजूला. मलिकाच्या शेजारी स्वानंदी उभी असते आणि आजी स्वानंदीला म्हणते, हे घे किल्ल्या आणि आजपासून ह्या घराचे सगळे अधिकार तुझ्याकडे. आजपासून नंदूला विचारल्याशिवाय ह्या घरातील पानही हलणार नाही. स्वानंदी म्हणते, नको आजी, माझ्याकडे नको, तुमच्याकडेच ठेवा. आजी म्हणते, नंदू ही जबाबदारी फक्त तू सांभाळू शकते. तेवढे समोर म्हणतो, स्वानंदी मॅडम आजी आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आजी चाव्या देते ना, घ्या तुमच्याकडे आणि आजपासून ह्या घराचे सगळे अधिकार तुमच्याकडे. आता मात्र मंदाकिनी, मलिका आणि सुष्मिताचा
चांगलाच माज उतरतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.